येस, पण जेव्हा स्ट्रगल करत असतो ना, हं. तेव्हा दाद देणारे कमी आणि पाय खेचणारे जास्त असतात. हं. आता फेमस झाल्यावर पाय खेचणाऱ्यांचे स्वभाव बदलले? हो, हो. भरपूर लोकांचे बदलले. म्हणजे जे लोकं तेव्हा मला बोलायचे, "अरे काय" म्हणजे जे माझ्या आई-वडिलांना बोलायचे, की "काय तुमचा पोरगा नाटकं करतो, किती पैसे मिळतात त्याचे नाटकात, त्याला सांगा जॉब करायला." आता त्यांचेच फोन येतात, "अरे सुकृत तुझे 4,00,000 झाले, कसा आहेस, काय करतोयस, मग आता काय पुढचे प्लॅन्स आहेत वगैरे." येस, बाहेर सगळीकडे तुझीच हवा आहे, पण घरात काय वातावरण आहे? आई-बाबा किती आनंदी आणि कसे आहेत? खूप खूप आनंद होतो त्यांना. अ, आता आता कालच आज आज सकाळीच माझं होर्डिंग लागलं अंबरनाथमध्ये. त्याच्यावर तो लेटेंटचा फोटो, आमचा सगळ्यांचा फोटो आणि तर ते आम्ही आता बघायला गेलेलो, मी, आई आणि बाबा तिघं पण. तर खूप छान वाटतं आई-बाबांना. आई-बाबा सगळ्यांना फोन करून, करून सांगतायत, की "अरे हा एपिसोड बघ, नाही बघितलास का अजून?" वगैरे. पण खूप आनंद आहे. आई-बाबांसोबत जेव्हा तू एपिसोड पाहिला, तेव्हा त्यांचे काय रिएक्शन्स होते तेव्हा? खूप मजा आली त्यांना. त्यांना आवडला एपिसोड. मी आईसोबतच बघितला कारण बाबा मंदिरात गेले होते. पुजारी आहेत ते. आणि तिचं असं काही नव्हतं, की तू ह्या शोमध्ये गेला आहेस किंवा तिथे लँग्वेज अशी काय वापरली जाते. ती मला बोलली होती, "तुला वाटतंय ना त्या शोमध्ये जाऊन तुझं चांगलं होईल, तर बिंदास जा. तुला कोणी काही नाही म्हणणार." मिडल क्लासमधले असल्यावर असं असतं, की पैशांची गणितं सगळी बघावी लागतात. बरोबर. कारण की घर चालवणं असेल, प्रत्येक गोष्ट असेल. पण या क्षेत्रात येताना काहीच ठरलेलं नसतं. हं, कधी काम असेल, कधी नसेल. हं, तर कधी असं वाटलं, की सोडून द्यावं आणि एक हं. जॉब करावा, की ज्याने सगळं सेटल होईल, असं काही वाटलेलं? आत्ता जस्ट लेटेंटचे ऑडिशन्स जस्ट देण्याच्या आधी, म्हणजे घरी थोडं फायनान्शियल क्रायसिस चालू होते. तर मग मी मित्रांना म्हटलेलं, जे माझे जॉबला जायचो ना मी जेव्हा, ते जे मित्र होते त्यांना मी म्हटलेलं, की मला काय ॲप्लिकेशनच्या लिंक्स वगैरे असतील जॉबसाठी तर मला पाठवा. मी परत जॉबसाठी अप्लाय करतोय. तर त्यातले काही जण बोलले, "हां, ठीक आहे, तुझं बरोबर आहे, की ॲक्टिंग करताना तू साइड बाय साइड करू शकतोस." आणि काही-काही जण म्हणाले, "सुकृत नको करूस, थोडा वेळ अजून दे, थोडा वेळ अजून दे." मी फक्त माझ्यासाठी 2 वर्ष काढली होती मॅम. की आपल्या 2 वर्षात करायचं आणि मी 2 वर्ष का दिले? कारण की पुढे जाऊन रिग्रेट नसेल, की ॲटलीस्ट त्या टाईमला जर आपण केलं असतं किंवा आपण जर थोडासा वेळ इन्व्हेस्ट केला असता, तर आपलं काहीतरी वेगळं झालं असतं पुढे जाऊन. पण बरं झालं की तो डिसिजन मी घेतला तेव्हा आणि आता पण मी जॉब सबमिट करायला जेव्हा गेलो, तेव्हा ते झालं नाही ॲप्लिकेशन सबमिट काही कारणांमुळे आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी फोन आला होता, की 1-2 दिवसातच, की तुझं लेटेंटमध्ये सिलेक्शन झालंय. मी म्हटलं आता आपल्याला संधी मिळाली आहे आणि त्या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे. मग मी ते सगळं प्लॅन केलं. वाह! पण यासोबत तू मालिकामध्ये देखील काम केलंय. तू अशोक मामा या मालिकेत काम करत होता. अशोक मामांसोबतचं काम करणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. हं. त्यांच्यासोबतचं काम करण्याचा अनुभव कसा होता तुझ्यासाठी? अनफॉर्च्युनेटली आमचा सीन नव्हता. माझं एक पात्र होतं त्याच्यामध्ये छोटंसंच. ते ॲक्चुअली तो ट्रॅकच सांगितला होता मला, पण मी नाटक करत असल्यामुळे त्यांच्या डेट्स वगैरे काहीतरी ॲडजस्ट न झाल्यामुळे ते कॅन्सल झालं. पण तेव्हा मी भेटलेलो एकदा अशोक सराफ सरांना आणि खूप डाउन टू अर्थ आहेत सर आणि खूप छान बोलले आमच्याशी सगळ्यांशीच आणि असं वाटू नाही दिलं, की ते इतक्या मोठ्या स्तरावर आज आहेत, इतके सीनियर नट आहेत. खूप छान वागले आमच्याशी. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.